स्पर्धेला सुरुवात करूयात. आपली पहिली स्पर्धक आहे रुही. रुही. दुर्गे दुर्गट बारी तुझ बिन संसारे अनाथ अनाथ अरुणा विस्तारे. नाही बेटा, दोन चुका झाल्या तिच्या, दोन चुका. दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, संसारे नव्हे. आणि कसं आहे की अरुणा विस्तारी नाहीये, ते करुणा विस्तारी असं आहे. बेटा तू बाद झालीस. ओके, दॅट मीन्स रुही बाद झाली. ये रुही बस, एकदा टाळ्या तिच्यासाठी प्लीज. आपला नेक्स्ट स्पर्धक आहे ओमकार. 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 सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची नुरवी पूर्वी प्रेम रूपादयांची. अरे नाही रे बाबा, कृपा जयाची, रूपा जयाची नाही रे बाबा. अरे रूपा जय नाही नाही बेटा, तू चुकलास ना, तेव्हा तू बाद. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. दॅट मीन्स ओमकार तू आउट झालायस. ओके, नेक्स्ट स्पर्धक आहे कियान. कियान. Come on, Kian! All the best! हा देसाई. 2,500. ओके, नेक्स्ट स्पर्धक आहे ईशान. ईशान, ऑल द बेस्ट. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी नाळा विषे कंठ काळा त्रिरेखी ज्वाला. हे बात माफ करा बाबा. ईशान, सो सॉरी, प्लीज बस, चुकलायस. नेक्स्ट आहे इरा. सुखदर्शा दुःखाचा माझा विकाची रुळी पूर्वी सेवक कृपा जयाची. बाद. ओके ओके ओके, आता आपली शेवटची स्पर्धक आहे काव्या. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हजाना त्रिगुणी अवतारा त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमाना. अरे बा, हनुमाना कुठून आणलास? हनुमान आहे का ते? ते आहे अनुमाना. हनुमाना नाही ग. तर विचार कर, काय हे हल्लीचे आई बाप आपल्या मुलांना शिकवतात की नाही मला काय कळतच नाही. ओ माझगावकर, काय पोरांसमोर लाज काढताय? हा, उद्या आपण व्हरायटी एंटरटेनमेंट ठेवणार आहोत ना, तेव्हा घ्या ना ही स्पर्धा. आधी कशाला पाहिजे? हो, पण आरती हा व्हरायटी एंटरटेनमेंटचा भाग होत नाही. कसं आहे देसाई, आरती केव्हाही आणि कुठेही नीटच म्हणता आली पाहिजे. हा, तर मुलांनो, आरती ही नीट आणि स्वच्छ म्हटली पाहिजे, शुद्ध म्हटली पाहिजे. शिकाल तर नीट आरती म्हणाल, आणि जर नाही शिकलात
एकेकाला फटकावून काढीन चांगला. शिस्त म्हणजे शिस्त. आता मी तुमच्या बिझनेसमध्ये उतरतोय, पण लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवतील? त्यांच्याकडून पैसे कसे घेऊ मी? आय मीन माझी क्रेडिबिलिटी नाही आहे ना अजून. बस कसं आहे, काम केल्याशिवाय क्रेडिबिलिटी येत नसते. पण मग काम कसं? म्हणजे मी आहे ना, एक मिनिट, हे घ्या, हे 1,00,000 रुपये घ्या घ्या, आणि मी सांगतो त्या माणसाला जाऊन द्या, आणि या पैशाचं कमिशन तुम्हीच घ्या. अहो, अशाने मोठमोठ्या ओळखी वाढतात आणि हळूहळू हळू क्लायंट बेस तयार होतो. म्हणजे हे पैसे मी नेऊन देऊ आणि मला कमिशन मिळेल? यस. काही कष्ट न करता? साहेब, कष्ट केल्याने पैसा मिळत असता, तर रस्त्यावर काम करणारे सगळ्यात जास्त कष्ट करतात. पैसा डोक्याने मिळतो, कष्टाने नाही. आता तुमच्याच घ्या, ऑफिसमध्ये केवढं कष्ट करता, काय मिळालं तुम्हाला? कमी कष्ट आणि जास्त पैसा कसा मिळतो हे मी तुम्हाला दाखवून देतो. बघाच तुम्ही. यस. एक्सक्यूज मी, कॉल आलाय. शुअर. हॅलो. अनिश, कुठेस तू? काय काम आहे? काम काही नाहीये, पण अरे तू घरी थांबायचंस ना. घरी बघ ना, सगळे किती मजा करतायत. बाबांनी इतकी छान गणपतीची मूर्ती तयार केली आणि ते बघायला सुद्धा नाहीयेस तू. बर, सकाळी सकाळी गेलायस, कधी येणार आहेस, कुठे आहेस, काहीच सांगितलं नाहीस. हे बघ, डोंट स्टार्ट अगेन. येतो मी. कुठेस हे नाही सांगितलेस तू अजूनही. आता काय सारखा वॉच ठेवणार आहेस का माझ्यावर? सारखा अपडेट करू का तुला? येतो म्हटलं ना. ठेव. अनिश, हे घ्या, हे लावा ना तिथे. हे तिथे लावा. हे कसलं लावताय? हे लावा, हे छान कलर आहे. बघा ना, इथे मोकळी जागा वाटते, इथे काहीतरी भरा ना. इथे आपण कलरवाला बलून लावूया, छान वाटेल. चालणार नाही. झालं म्हणजे एक एक करून हे आता सगळं कॅन्सल करणार. फुगे बिगे लावायचे नाहीत. सुंदर अशी फुलं लावा, छान मस्त दिसेल. हा. माजगावकर, हे आजच्या दिवशी आहे ना, फुलं खूप महाग असतात. म्हणून हा स्वस्तातला मार्ग निवडलाय. काय, इतरही बरेच खर्च असतात नाही का? मग खर्च करा. एरवी भपका दाखवण्यासाठी खर्च करणारच होतात ना. एक मिनिट, मी जातो आणि मी फुलं घेऊन येतो. हा, पैसे यांच्याकडून घे. द्या. बरं चल, मी देतो. चल, आपण आणू फुलं. चल 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 चल. आलो आता. हा, कोणती आणायची? झेंडूची आणायची? झेंडू, जास्वंद सगळं आणू. काय आहे काय? म्हणजे प्लॅस्टिकचा फुलोरा, प्लॅस्टिकच्या पट्ट्या. याला काय डेकोरेशन म्हणतात काय? प्लॅस्टिकचा बाजार मांडलाय सगळा. चालणार नाही, काढून टाका, काढून टाका. अहो माजगावकर, बघा किती रंगीबेरंगी आहेत. अहो, आजकाल हे ट्रेंडिंग मध्ये आहे, तुम्हाला नाही कळणार. ट्रेंडिंग गेलं खड्ड्यात. गणपती ही बुद्धीची देवता आहे. जरा बुद्धीचा वापर करा. हा? आणि तसंही आम्हाला शाळेत शिकवतात, प्लास्टिक लवकर डिकम्पोज नाही होत. हा. हो,
आणि सध्या पाऊसही पडतोय त्यामुळे गटारही चोकअप होतात आणि अशामुळेच फ्लड्सही येतात. करेक्ट. थोडक्यात काय 2 दिवसाची मजा आणि 200 वर्षाचा ताप चालणार नाही. सगळं इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. हा शिस्त म्हणजे शिस्त. बरं माझगावकर, नाही ती भैरवी म्हणाली होती की उद्याच्या खाण्यापिण्याचं ती सगळं बघणार आहे. होणार ते सगळं होणार. आजोबा मी जाऊन चेक करून येते. ये चेक करून येतो. चल चल. हा ए पोरानो, याला मदत करा इकडे. ये गड्या. अरे बसा तुम्ही बस. हा पटा करा नीट. वाव माऊ, फायनली आवर फर्स्ट ऑर्डर इज रेडी. येस. ऐक, मी लगेच त्या बोरकरांना फोन करते. ओके. हो डन. समा फोनच का नाही उचलत आहेत ते? चिल, एवढं काय त्यात, नंतर कर ना. असं कसं? पावसा पाण्याचे दिवस आहेत, आता लगेच डिलिव्हर केली असती ऑर्डर. उगाच ट्रॅफिक मध्ये नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. काय करूयात? बरं मी तोपर्यंत पॅकिंग करते. हा हो. आलेच आम्ही. हो ये लवकर. रियांश फोनच उचलत नाहीये. हॉलमध्ये डेकोरेशन करतोय. त्यांनी जर घाईत फोन उचलला आणि काहीतरी बोलून गेला ना तो तर. घाबरू नकोस, मी बघतो. थांब. ए भैरवी, हा झाले का केक? येस, केक व्या. झाले पण आणि त्याची तयारी पण झाली. अगं तुम्हाला तो सुभाष भेटला होता. त्याने तुमच्या केकचे पैसे पाठवलेत. म्हणाला की केक सुद्धा तूच घेऊन ये. तूच म्हणजे मीच घेऊन ये. नाही, मी काय म्हणते, मी ऑनलाईनच पाठवते ना ऑर्डर त्यांना. मला ऍड्रेस द्या त्यांचा. हा ऍड्रेस कशाला? बघ आपली पहिलीच ऑर्डर आहे की नाही, तेव्हा मीच नेऊन देणार केक. अहो एवढ्या पावसात? पाऊस कुठे? पाऊस काय नाही. पाऊस केव्हाच थांबला. हो मी पटकन जातो आणि पटकन येतो. हे घ्या पैसे, तुम्हा दोघींची पहिली कमाई. थँक्यू. अरे यशस्वी व्हा. थँक्यू बाबा. तर मी केक देऊन येतो. आजोबा मी पण येते. हा मग ये ना, चल ना. एक मिनिट. काय? तुम्ही चालत नका जाऊ, मी ड्रॉप करते तुम्हाला गाडीने. हा हे बघ, बिझनेस करायचा ना तुला, मग पेट्रोलला पैसे खर्च करून कसं चालेल तुला? चल ग, चल तू लगेच चल बाई चल. समा सावकाश. हो